त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला, जास्त पैसे म्हणजे जे काही बांधकामाचे खर्च आहेत तेव्हा तुम्हाला द्या. काही शंका आहे ते विचारू. फार परेशान सर. 3 वर्ष झालेले सर. पेन्शन चालू आहे कोणी केलं? सर माझा प्रश्न आहे सर, आता अधिक कुटुंबामध्ये घरे चालले ना आमचे, मग आता हे घर तर पूर्ण तुटणार नाहीये, आमच्या अगोदर तुटणार आहे कारण की मार्किंग झालेली. मग आता आम्ही कुठे राहायचं? जे काही ठरवायचे आपण एक महिन्यात तुम्हाला जे घरच्या बदल्यात मी घर देऊ शकतो. जाताल का? नाही सर, पण तिथं नाही जाणार, आम्हाला इथेच पाहिजे. हा तो मग जाऊ ना. मी तोडणार भाड्यानं राहतो. राहायला लागेल ना. नाही मग तेच ना, मग तोपर्यंत नाही सर, हे- अगोदर आमचं घर तुटणार आहे ना. हे तोडायच्या पूर्वी सगळी प्रक्रिया करा सर. असं वैयक्तिक मत आहे, कारण की आम्ही जर गाव चालला जाऊ बऱ्याचशा लोकांना काही इकडे नको, इकडच राहता येईल हेच आमचा प्रश्न आहे. तोडण्याच्या पूर्वी हेच काहीतरी करा. तुम्ही म्हटले की माझा डिसिजन फायनल झाले, तुम्ही तोडा आणि आम्ही तोडून टाकू. हा तेच विचारायचं. मला जरी तोडला आता आज तुमचे आजचे मिनिट्सच करा. आज बैठक झाली, सर्वांची स्वाक्षरी घ्या, ज्यांची कर्मचारी आहे आणि आज बैठकच झाली. जरी तुम्हाला आधी तोडायचं असेल त्यांचा हक्क अबाधित ठेवणार आणि आता तुमचे सर्वांमध्ये झाल्यामुळे सर्व या ठिकाणी तोडून जेवढं जास्तीत जास्त घर बनवता येईल आणि समोर जे दुकानं काढता येईल आणि त्या दुकानामध्ये कोणते लॉटरी मला लागलेले ते माहिती होते की? हा? लॉटरीवाले. आणि सर एक असा एक प्रश्न होता, हे पण कर्मचारी माझे काय झालं सर, 2 वर्षापूर्वी इकडनं पण काही 5-6 घर वगैरे तोडले. तर चांबडे साहेब वगैरे त्याचे नाव वगैरे घेऊन गेले. प्लॉट तुम्हाला मिळतील म्हणून आता त्याला सर 3-4 वर्ष झाले. तर ते आज उद्या म्हणतायत, आज घेऊन आहे. ठीक आहे ना, त्यांचं पण घेऊन आहे तो. त्यांना इथेच ठेवायचं. नाही, नाही इथेच कोणीच बाहेर जायला नको सर. तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली, मोठा जरी झाली तर आमच्या इथे किनाऱ्यामध्ये कोणी स्वयंपाक करत नाही. एकट्ठा असलं पाहिजे. सर असे